आणि एक मोठी बातमी लोकसभा निवडणुकीसंदर्भातली। राष्ट्रवादी अजित पवारांचा गटच शिरूर लोकसभेची जागा लढवेल हे आता जवळपास स्पष्ट होत आहे। काल रात्री मुख्यमंत्र्यांसोबत उशिरापर्यंत बैठक सुरू होती आणि त्याच बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। मुख्यमंत्र्यांसोबत रात्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची एक बैठक सुरू होती। या बैठकीला शिवसेनेकडून इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा उपस्थित होते। सध्या शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे हे इच्छुक आहेत। निलेश बुधावले माहिती देतात। निलेश, महायुतीमधला शिरूर लोकसभेचा तिढा सुटलाय का? ज्ञानदा, ज्यावेळेस कर्जतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर पार पडलं होतं त्याच वेळेस अजित पवारांना 4 लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता। यातला महत्त्वाचा मतदारसंघ असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून जाईल अशा पद्धतीच्या कालच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्षा निवासस्थान या ठिकाणी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातलं एक महत्त्वाचं नाव असणारे दिलीप वळसे पाटील हे तिन्ही वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सध्या शिवसेनेकडून इच्छुक असणारे शिवाजीराव आढळराव पाटील यासोबतच स्थानिक माजी आमदार शरद सोनवणे अशी वरिष्ठ मंडळी देखील त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे जी चर्चा पार पडली त्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही आमदारांचं म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचाच उमेदवार असला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी तो राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढला गेला पाहिजे आणि हीच अंतिम चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्यानुसार या मतदारसंघामध्ये आता जो उमेदवार निश्चित करण्यात येईल तो राष्ट्रवादीचा असणार आहे। याच्यामध्ये सध्या जर आपण पाहायला गेलं तर शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यासोबतच भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे ही 3 नेते सध्या इच्छुक असल्याची माहिती आहे। त्यांच्या नावाची प्रचंड चर्चा आहे। त्यामुळे यातील कुणाला नेमकी संधी मिळते आणि राष्ट्रवादीचा भविष्यात तो उमेदवार असू शकेल का याबाबत आता अगदी काही दिवसांमध्ये स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्ञानदा, निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।